आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वाधिक इन्कमिंग पाहायला मिळतंय ते पवारांच्या राष्ट्रवादीत। भाजपचे समर्जित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी नेत्यांची मोठी रांग लागल्याची चर्चा आहे। स्वतः शरद पवार सुद्धा पुढचा महिनाभर व्यस्त असल्याचं सांगत महायुतीला हादरे देण्याच्या तयारीत दिसतात। आता याच्यानंतर फलटण झाल्याच्या नंतर जवळपास एक महिन्याचे सगळे दिवस रूप झाले। मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे। आणि शरद पवारांनी जोरदार इन्कमिंगचं सूतोवाच केल्यानंतर पक्षफुटीनंतर पवारांप्रती निष्ठा राखून असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली। या निष्ठावान कार्यकर्त्यांना आयारामांमुळे त्यांचं पक्षातलं महत्त्व कमी होण्याची भीती वाटते। पण तिकीट वाटपात या इन्कमिंग करणाऱ्या नेत्यांच्या आधी निष्ठावानांना प्राधान्य मिळेल अशी माहिती आहे। आमदार रोहित पवारांनी या निष्ठावानांना साथ घालत आणि विधानसभेत साथ द्यावी अशी पक्षाची रणनीती जाहीर केली। सगळ्यांनाच आदरणीय पवार साहेबांकडे यायचं आहे, पण पवार साहेब निर्णय घेत असताना 4-5 ठिकाणीच अशा पद्धतीने निर्णय घेतील आणि बाकी इतर ठिकाणी म्हणजे 90 ते 95% ठिकाणी आदरणीय पवार साहेब हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी देतील। हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल। खरं तर इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे यांनी उघड विरोधी भूमिका घेतली। त्यामुळेच निष्ठावंतांची नाराजी टाळण्यासाठी काही नेत्यांचे पक्षप्रवेश लांबणीवर गेल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, अकोले मतदारसंघाचे माजी आमदार मधुकरराव पिचड यांच्यासारख्या इच्छुकांना सुद्धा वेटिंगवरती ठेवण्यात आल्याची चर्चा आहे। तर भोसरी, पिंपरी चिंचवड या मतदारसंघातनं सुद्धा काही इच्छुकांचे प्रवेश लांबल्याची माहिती मिळते आहे। पवारांनी तिथे वेगळी व्यूहरचना आकाराला सुरुवात केली आहे। याचा अर्थच असा आहे की ज्यांना राजकारणामध्ये पवारांनी मोठं केलं, ज्यांना मोठी पदं दिली, त्यांच्याविषयी पवारांची भावना वेगळी दिसते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये पवार नेमकं काय राजकीय खेळी खेळतील आणि काय गणित मांडतील याचा अंदाज भल्याभल्यांनाही येणार नाही, असं एकंदरीत चित्र आहे। तर 2019 साली भाजपात झालेल्या मोठ्या इन्कमिंगमुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरलेली। आता 2024च्या आधी आयारामांचा सर्वात मोठा ओघ आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे। आता तिकीट वाटपात आयाराम आणि निष्ठावान यांच्यातला बॅलन्स शरद पवार कसा साधणार हे बघणं इंटरेस्टिंग असेल। आणि या